वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कल्पना करा की एखादा अतिशय जड, संथ गतीने चालणारा आणि एकदम पारंपरिक असा उद्योग. म्हणजे अगदी जुन्या वळणाचा व्यवसाय. बरोबर. आणि असा उद्योग अचानक एखाद्या सिलिकॉन व्हॅलीमधील वेगाने वाढणाऱ्या टेक स्टार्टअपसारखी कामगिरी करू लागला तर? बापरे, तसं झालं तर कुणाचाच विश्वास बसणार नाही. नक्कीच नाही बसणार. म्हणजे जिथे आपण फार तर 10 किंवा 15% नफावाढीची अपेक्षा करत असतो, तिथे जर नफ्यात चक्क 988% झेप पाहायला मिळाली. 988? हो, 988%. पहिल्यांदा कुणालाही वाटेल की शून्य मोजण्यात काहीतरी चूक झालीय. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण नेमक्या अशाच एका आश्चर्यकारक गोष्टीचा वेध घेणार आहोत. आणि हा विषय खरोखरच खूप रंजक आहे. होय. तर आज आपल्यासमोर JSW स्टील या कंपनीच्या मार्च 2026ला संपलेल्या चौथ्या तिमाहीच्या आर्थिक कामगिरीचा अहवाल आहे. आणि खरं सांगायचं तर हे आकडे एखाद्या पोलाद कंपनीचे आहेत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. हा अहवाल पाहिल्यावर तुमची जी प्रतिक्रिया होती ना, तीच सध्या संपूर्ण बाजाराची आहे. अच्छा, म्हणजे मी एकटाच नाहीये तर? अजिबात नाही. JSW स्टीलच्या या आर्थिक वर्षातील कामगिरीने अर्थविश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आपण नेहमी विचार करतो की पोलाद किंवा स्टील निर्मिती हा अत्यंत भांडवलशाही आणि संथ गतीने चालणारा व्यवसाय आहे. हो, तिथे रातोरात काही चमत्कार घडत नाहीत असं आपण मानतो. अगदी बरोबर. पण आज आपण ज्या आकड्यांचं विश्लेषण करणार आहोत ते केवळ एका कंपनीच्या ताळेबंदापुरते मर्यादित नाहीत. मग त्यातून काय दिसतंय? ते एका मोठ्या बदलाची, उद्योगातील कमालीच्या कार्यक्षमतेची आणि जागतिक बाजारपेठेत घडणाऱ्या घडामोडींची एक अतिशय रंजक कथा सांगत आहेत. मी तर म्हणेन की हा एक केस स्टडी आहे. चला तर मग या आकड्यांच्या दुनियेत थेट प्रवेश करूया आणि आपण कोणताही क्लिष्ट फायनान्शियल जार्गन न वापरता एकदम सोप्या भाषेत याची फोड करणार आहोत. नक्कीच. कारण जेव्हा मी पहिल्यांदा हा अहवाल वाचला तेव्हा मला खरोखर वाटलं की छापण्यात काहीतरी चूक झालीय. आपण थेट त्यांच्या विक्रीतून मिळालेल्या महसुलापासून म्हणजेच सेल्स रेव्हेन्यूपासून सुरुवात करूया. हो, तिथूनच सुरुवात करणं योग्य राहील. तर या मार्च 2026च्या तिमाहीत JSW स्टीलने तब्बल 51,180 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. 51,180 कोटी. मागील वर्षाच्या याच तिमाहीशी तुलना केली तर ही वाढ 14% आहे. आणि ही 14% वाढ एका मोठ्या बेसवर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आधीच मोठा आकडा होता आणि त्यात ही वाढ झाली. बरोबर. 50,000 कोटींचा टप्पा ओलांडणे ही काही साधी गोष्ट नाही. पण मला यातील आणखी एक महत्वाचा धागा इथे पकडायचा आहे. कोणता? जरा आपण मागील तिमाहीचा म्हणजेच डिसेंबर 2025चा विचार केला तर तेव्हा हा महसूल 45,991 कोटी रुपये होता. म्हणजे एका तिमाहीतून दुसऱ्या तिमाहीत जाताना एवढी मोठी उडी? होय. महसुलात झालेली ही वाढ बाजारातील पोलादाची भूक किती वेगाने वाढत आहे याचे अतिशय स्पष्ट संकेत देते. अरे बापरे, पण हे तर फक्त ट्रेलर असल्यासारखं वाटतंय. कारण जेव्हा आपण निव्वळ नफ्याकडे म्हणजे नेट प्रॉफिटकडे येतो तेव्हा खरा धक्का बसतो. हो, तो आकडा तर खरोखरच थक्क करणारा आहे. या चौथ्या तिमाहीत JSW स्टीलचा निव्वळ नफा आहे तब्बल 19,243 कोटी रुपये. अफाट. आणि मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ चक्क 115% आहे. आणि थांबा, मला इथेच थांबून एक गोष्ट अधोरेखित करू द्या. सांगा ना. जर आपण डिसेंबर 2025च्या तिमाहीतील नफा पाहिला तर तो फक्त 2,410 कोटी रुपये होता. बरोबर. म्हणजे 2,410 कोटींवरून केवळ 3 महिन्यात थेट 19,243 कोटी रुपयांवर झेप. मला इथे एकच साधर्म्य सुचतंय. कोणतं साधर्म्य? एखाद्या जुन्या, भरोशाच्या आणि संथ गतीने चालणाऱ्या फॅमिली कारने अचानक ट्रॅकवर येऊन फॉर्म्युला 1 कारचा वेग घेण्यासारखे हे आकडे आहेत. एखाद्या पारंपरिक कंपनीच्या नफ्यात इतकी मोठी उसळी कशी काय येऊ शकते? तुमचं ते फॉर्म्युला 1 कारचं उदाहरण अतिशय चपखल आहे. कारण एवढा वेग पकडण्यासाठी केवळ इंजिन चांगलं असून चालत नाही. मग आणखी काय लागतं? ट्रॅकची स्थिती, हवामानाचा अंदाज आणि ड्रायव्हरचं कौशल्य या सगळ्या गोष्टी जुळून यावं लागतात. इथे नेमकं तेच झालं आहे. अच्छा, म्हणजे सगळेच ग्रह अनुकूल होते असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी तसंच.
हा जो प्रचंड नफा आपल्याला दिसतोय ना, त्याचं थेट प्रतिबिंब त्यांच्या EPS मध्ये म्हणजेच अर्निंग्स पर शेअरमध्ये पडलं आहे. हो, मी ते पाहिलं. मागील वर्षी याच काळात EPS केवळ 6.15 रुपये होता आणि आता तो थेट 66.94 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे एका वर्षात शेअरमागे कमाईत 988% प्रचंड वाढ. हा आकडा खरोखरच अवाक करणारा आहे. भागधारकांसाठी तर ही अक्षरशः लॉटरी लागल्यासारखी स्थिती आहे. नक्कीच. पण आपण मगाशी त्या फॉर्म्युला 1 कारच्या इंजिनबद्दल बोलत होतो. मला हे समजून घ्यायचंय की हे इंजिन एवढ्या वेगाने चाललं कसं? कारण हा नफा काही हवेतून पडलेला नाहीये. बरोबर. त्यामागे ठोस कारणं आहेत. हो, कारण अहवालात EBIDTचा उल्लेख आहे, जो 8,464 कोटी रुपयांवर पोचलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यात 38% वाढ झाली आहे. EBIDT म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर व्याज, कर आणि घसारा वजा करण्यापूर्वी कंपनीने आपल्या मुख्य व्यवसायातून मिळवलेला नफा. म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणू शकतो आपण याला. हो, अगदी बरोबर. हा आकडा खूप महत्वाचा असतो कारण तो कंपनीच्या मूळ कार्यक्षमतेचा किंवा ऑपरेटिंग परफॉर्मन्सचा आरसा असतो. बरं, मग हा नफा एवढा का वाढला? यामागे 3 अतिशय ठोस कारणं अहवालात दिली आहेत. एक म्हणजे पोलादाला बाजारात मिळालेली उत्तम किंमत. म्हणजे प्राइसिंग चांगला मिळाला. हो. दुसरं म्हणजे बाजारातील प्रचंड मागणी. आणि तिसरं, जे सर्वात कळीचं आहे, ते म्हणजे कंपनीची ऑपरेशनल एफिशियन्सी. मला इथे थोडा थांबवून या ऑपरेशनल एफिशियन्सी किंवा मार्जिन विस्तार या संकल्पनेची फोड करायची आहे. कारण बऱ्याचदा हे फायनान्सचे शब्द खूप गुळगुळीत आणि तांत्रिक वाटतात. हो, ते नक्कीच वाटतात. तुम्ही कसं सोपं करून सांगाल याला? मला जे समजलंय त्यावरून, समजा आपण एखादी मोठी बेकरी चालवत असू अच्छा, बेकरीचं उदाहरण. ठीक आहे. आणि अचानक बाजारात केकची मागणी वाढली. लोक जास्त पैसे द्यायला तयार आहेत. बरोबर. म्हणजे तुम्हाला चांगली किंमत मिळतेय. पण त्याचवेळी आपण आपल्या बेकरीत अशी काही व्यवस्था केली की ज्याने गॅसचा खर्च कमी झाला आणि कामगारांचा वेळ वाचला. म्हणजे तुम्ही तुमचा खर्च कमी केलात. अगदी तेच. तर आपले केक बनवण्याचे मार्जिन वाढते. JSW स्टीलच्या बाबतीतही असंच काहीसं झालंय का? अतिशय उत्तम उदाहरण दिलं तुम्ही. पोलाद उद्योगात हेच मार्जिन विस्ताराचं तत्व जरा मोठ्या प्रमाणावर लागू होतं. ते कसं? पोलाद तयार करण्यासाठी मुख्यत्वे लोहखनिज, कोळसा आणि प्रचंड प्रमाणात वीज लागते. जेव्हा आपण म्हणतो की कंपनीने ऑपरेशनल एफिशियन्सी वाढवली, त्याचा अर्थ असा की त्यांनी उत्पादन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर खर्च कमी करण्याचे मार्ग शोधले आहेत. म्हणजे त्यांनी गळती थांबवली किंवा प्रक्रियेत सुधारणा केली? नक्कीच. कदाचित त्यांनी त्यांच्या ब्लास्ट फर्नेसचं तंत्रज्ञान सुधारलं असेल, ज्यामुळे कमी कोळशात जास्त पोलाद वितळवता येत असेल. किंवा त्यांनी कच्च्या मालाची वाहतूक अधिक कार्यक्षम केली असेल. म्हणजे खर्च तोच राहिला किंवा थोडा कमी झाला, पण त्याचवेळी बाजारातील वाढत्या मागणीमुळे तयार पोलादाला जास्त किंमत मिळाली. बरोबर. त्यामुळे येणारा प्रत्येक अतिरिक्त रुपया तो थेट निव्वळ नफ्यात भर घालत गेला. अगदी तसंच. अहवालात हे स्पष्टपणे नमूद केलं आहे की मार्जिन एक्सपान्शनने या नफावाढीत सिंहाचा वाटा उचललाय. अच्छा. जेव्हा तुमचं उत्पादन खर्च आटोक्यात असतो आणि उत्पादनाला बाजारात चांगली किंमत मिळते, तेव्हा नफ्याचा आलेख असाच वेगाने वर जातो. म्हणजे दोन बाजूनी फायदा. होय. आणि म्हणूनच आपण महसुलात फक्त 14% वाढ पाहतो, पण नफ्यात मात्र 115% झेप पाहतोय. अरे वा, आता मला तो फरक समजला. महसूल आणि नफा यातील हा जो फरक आहे ना, तोच त्यांच्या कामाच्या कार्यक्षमतेचा खरा पुरावा आहे. हे ऐकायला खूपच सकारात्मक वाटतंय. कंपनीने खूप हुशारीने खर्च आटोक्यात ठेवला आणि बाजारातील संधीचा पुरेपूर फायदा घेतला. हो, त्यांनी संधीचं सोनं केलं असं म्हणता येईल. पण मला इथे थोडे डेव्हिल्स ॲडव्होकेट बनायचंय. म्हणजे तुम्हाला यात काही त्रुटी काढायची आहे का? तसं नाही. आपण आत्तापर्यंत या सर्व यशाची आणि आकड्यांच्या जादूची चर्चा केली, पण मला वाटतं की हे चित्र थोडं जास्तच परिपूर्ण दिसतंय. मला समजते तुम्हाला काय म्हणायचंय. कारण अहवालात ज्या धोक्यांच्या आणि अनिश्चिततेच्या शक्यता वर्तवल्या आहेत, त्याकडे आपण असं दुर्लक्ष करून चालणार नाहीये. हा एक अतिशय महत्वाचा दृष्टिकोन आहे. कारण कोणताही व्यवसाय असा शून्यातून किंवा पोकळीत चालत नाही. तो जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भाग असतो. हो. आणि म्हणूनच माझा प्रश्न असा आहे की अहवाल स्पष्टपणे सांगतो की पोलाद क्षेत्र हे मुळातच चक्रीय किंवा सायक्लिकल स्वरूपाचे असते. बरोबर. हा सायक्लिकल व्यवसाय आहे. तर आत्ता दिसणारी ही नफ्याची सूज केवळ एका चांगल्या हंगामाचा किंवा सीझनचा परिणाम असू शकते का? हा खूपच थेट आणि महत्वाचा प्रश्न आहे. कारण जेव्हा बाजारात परिस्थिती अनुकूल असते तेव्हा सगळंच चांगलं दिसतं.
पण आपण ह्या आकड्यांवर डोळे झाकून किती काळ विश्वास ठेवू शकतो? इथेच खऱ्या विश्लेषणाची गरज भासते. तुम्ही जो चक्रीय व्यवसायाचा मुद्दा उपस्थित केलात ना, तो या उद्योगाचा अगदी गाभा आहे. म्हणजे हे चक्र सतत फिरत असतं. हो, पोलाद उद्योगाला चक्रीय का म्हटलं जातं? कारण जेव्हा अर्थव्यवस्थेत तेजी असते, पायाभूत सुविधांची कामे वेगात सुरू असतात, तेव्हा पोलादाची मागणी आणि किंमत दोन्ही शिखरावर असतात. आणि सध्या आपण त्याच टप्प्यात आहोत, बरोबर? बरोबर. आपण सध्या अशाच एका तेजीच्या टप्प्यात म्हणजे अपसायकलमध्ये आहोत. पण हा टप्पा काही कायमस्वरूपी नसतो. म्हणजे उद्या जर जागतिक बाजारात काही उलथापालथ झाली तर हे चित्र पूर्णपणे बदलू शकतं. नक्कीच बदलू शकतं. समजा जागतिक स्तरावर लोह खनिज किंवा कोकिंग कोलच्या किमती अचानक वाढल्या. ज्या आपल्या हातात नसतात. अगदी बरोबर. या कच्च्या मालाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील भूराजकीय स्थितीवर अवलंबून असतात. आता एका बाजूला तुमचा कच्च्या मालाचा खर्च वाढला आणि दुसऱ्या बाजूला बाजारातील पोलादाची मागणी थोडी जरी थंडावली, तर आता आपण जे मार्जिन एक्सपान्शन पाहिलं त्याचं रूपांतर मार्जिन कॉन्ट्रॅक्शनमध्ये होईल. हो, मार्जिन कॉन्ट्रॅक्शनमध्ये म्हणजेच नफा आकुंचन पावण्यात होऊ शकतं. ज्या वेगाने नफा वाढला आहे त्याच वेगाने तो खालीही येऊ शकतो. हे खूपच धोक्याचं वाटतंय. म्हणजे जो वेग आपण आता पाहतोय त्याला अचानक ब्रेक लागण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही ना? हो, धोका तर नेहमीच असतो. हे आकडे आत्ताच्या चांगल्या परिस्थितीचे प्रतिबिंब असले तरी ती कायमस्वरूपी दिलेली हमी नाहीये. आणि याच कारणामुळे कोणताही जाणकार गुंतवणूकदार केवळ एका तिमाहीच्या आकड्यांवरून हुरळून जात नाही. सायक्लिकल व्यवसायात तुम्हाला हे पाहावं लागतं की जेव्हा वाईट वेळ येईल, म्हणजे जेव्हा डाऊन सायकल सुरू होईल, तेव्हा ही कंपनी स्वतःला कसं सावरणार आहे. आणि हाच धागा पकडून मला कंपनीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनाकडे यायचंय. मॅनेजमेंट कॉमेंट्रीबद्दल म्हणताय तुम्ही? हो, कारण धोक्यांची जाणीव झाल्यानंतर कंपनीचं व्यवस्थापन या यशाला कसं हाताळत आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरतं. ते या नफ्यातील पैशांचं नेमकं काय करत आहेत? अहवालातील मॅनेजमेंट कॉमेंट्री याबद्दल काय सांगते? इथे कंपनीच्या मॅनेजमेंटचा दूरदृष्टिकोन दिसून येतो. त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की आत्ता मिळालेला नफा हा मजबूत बाजारपेठ आणि कार्यक्षमतेचा परिणाम आहे. म्हणजे ते जमिनीवर आहेत, हवेत उडत नाहीयेत. हो, ते या यशाच्या धुंदीत अडकून पडलेले नाहीत. व्यवस्थापनाचा मुख्य फोकस आता क्षमता विस्तार म्हणजेच कॅपॅसिटी एक्सपॅन्शनवर आहे. क्षमता विस्तार म्हणजे ते आणखी नवीन कारखाने उभारत आहेत किंवा अस्तित्वात असलेल्या कारखान्यांची उत्पादन क्षमता वाढवत आहेत? बरोबर. माझ्या मते जेव्हा व्यवस्थापन क्षमता विस्तारावर एवढा मोठा भर देतं तेव्हा ते केवळ आजच्या नफ्यावर खुश न राहता उद्याच्या मोठ्या मार्केटवर एक प्रकारे सट्टा लावत आहेत. सट्टा म्हणण्यापेक्षा तो एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. हो, म्हणजे त्यांना माहीत आहे की आजची उच्च मागणी भविष्यातही कायम राहणार आहे. अगदी तंतोतंत. पोलाद उद्योगात कारखान्याची क्षमता वाढवणे हा काही रातोरात होणारा निर्णय नसतो. त्याला भरपूर वेळ लागत असेल. हो तर. यासाठी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक लागते आणि तो प्रकल्प पूर्ण व्हायला अनेक वर्षे लागतात. त्यामुळे हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो. मग व्यवस्थापनाला हे सगळं माहीत असतानाही ते हा धोका का पत्करत आहेत? कारण त्यांना याची पूर्ण जाणीव आहे की बाजारातील किमती नेहमीच अशा चढे राहणार नाहीत. पण जर तुमच्याकडे उत्पादन क्षमता जास्त असेल तरी तुम्ही जास्त प्रमाणावर माल विकून तुमचा एकूण नफा टिकवून ठेवू शकता. अगदी बरोबर. हा एक अतिशय आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण पवित्र आहे. याचाच अर्थ असा की JSW स्टील भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी स्वतःची तटबंदी आत्तापासूनच मजबूत करत आहे. हो, त्यांची तयारी पूर्ण आहे. पण मग या सगळ्याचा शेअर बाजारावर आणि एकूणच गुंतवणुकीच्या दृष्टिकोनावर काय परिणाम होईल असं या अहवालात नमूद केले? या अहवालाने भविष्यातील दृष्टिकोनाची मांडणी 2 अतिशय स्पष्ट भागांत केली आहे. म्हणजे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म. हो, अल्पावधीचा विचार केला तर नफा आणि EPS मध्ये झालेल्या या 98% प्रचंड वाढीमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. बाजाराला नेहमीच असे धक्कादायक आणि सकारात्मक आकडे आवडतात. त्यामुळे अल्पावधीत या कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली हालचाल दिसू शकते. ते साहजिकच आहे. पण मला दीर्घकालीन चित्राबद्दल जास्त उत्सुकता आहे. कारण क्षमता विस्तार हे दीर्घकालीन धोरण आहे. आणि इथेच आपण एका मोठ्या चित्राशी जोडले जातो. अहवालात स्पष्टपणे म्हटलं आहे की JSW स्टीलच्या दीर्घकालीन वाढीची क्षमता ही भारताच्या एकूण पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीशी घट्ट जोडलेली आहे.
हे खूप महत्वाचं आहे. आपण जर आजूबाजूला पाहिलं तर भारत सध्या एका मोठ्या ट्रान्सफॉर्मेशनमधून जात आहे. हजारो किलोमीटरचे नवे रस्ते, एक्सप्रेसवे, नवीन विमानतळे, रेल्वेचं आधुनिकीकरण आणि नवीन शहरांची उभारणी होत आहे. सगळीकडे कामं चालू आहेत. हो, आणि या सगळ्या विकास कामांसाठी सर्वात मूलभूत घटक कोणता असेल? अर्थातच पोलाद. सिमेंट आणि पोलादाशिवाय यापैकी कोणतीही गोष्ट उभी राहूच शकत नाही. अगदी बरोबर. म्हणजे देशाच्या प्रगतीचा वेग आणि या कंपनीच्या प्रगतीचा वेग कुठेतरी एकाच रुळावरून धावत आहेत असं म्हणायला हरकत नाही. हो, आणि म्हणूनच कंपनीचे व्यवस्थापन एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्षमता वाढवत आहे. त्यांना भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर बूमचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. त्यांना ही संधी सोडायची नाहीये. जोपर्यंत देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग असाच कायम राहील, तोपर्यंत पोलादाची मागणीही निरोगी राहील. याचाच अर्थ असा की JSW स्टील ही केवळ एक नफा कमवणारी कंपनी न राहता ती भारतीय पोलाद क्षेत्रातील एक अत्यंत मजबूत आणि अविभाज्य घटक म्हणून स्वतःला प्रस्थापित करत आहे. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट एकदम स्पष्ट होते की हा अहवाल केवळ काही रटाळ आर्थिक आकड्यांचा खेळ नाहीये. अजिबात नाही. ही एका देशाच्या विकासाची आणि त्या विकासाला इंधन पुरवणाऱ्या एका कंपनीच्या आक्रमक धोरणाची गोष्ट आहे. तर या सगळ्या सखोल चर्चेचा जर आपल्याला निष्कर्ष काढायचा असेल तर आपण या अहवालाला कसं रेट करू? या अहवालाचा एकंदर निकालाचा दर्जा निःसंशयपणे स्ट्रॉंग म्हणजेच अत्यंत मजबूत आहे. यात दुमत असण्याचं कारणच नाही. अल्पकालीन दृष्टिकोनातून बाजारात मोठी सकारात्मक प्रतिक्रिया अपेक्षित आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास तिथेही चित्र आश्वासक आहे. हो, कंपनीचे मजबूत स्थान, त्यांची वाढती उत्पादन क्षमता आणि देशातील पोलादाची शाश्वत मागणी, हे सर्व चित्र अतिशय आश्वासक बनवते. आता हे सर्व समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी का महत्वाचं आहे? आपण सगळेच काही शेअर बाजारात गुंतवणूक करत नाही. बरोबर. सामान्य माणसाला याचा काय फायदा हे प्रश्न येऊ शकतो. पण आपण जेव्हा एखाद्या नवीन पुलावरून गाडी चालवतो किंवा आपल्या शहरात एखादी मोठी गगनचुंबी इमारत उभी राहताना पाहतो, तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की या विकासाचा पाया कुठे रचला जात आहे. अगदी बरोबर. या पोलाद कंपन्यांची कामगिरी आणि त्यांचा वाढता नफा हा कुठेतरी आपल्या देशात प्रत्यक्ष सुरू असलेल्या विकासाचा एक जिवंत पुरावा आहे. हो, जेव्हा ह्या कंपन्यांचे कारखाने रात्रंदिवस चालतात तेव्हाच देशाच्या प्रगतीचं चाक पुढे सरकत असतं. आणि म्हणूनच अर्थशास्त्र हे केवळ पुस्तकातून नाही तर अशा वास्तविक जगातील उदाहरणांमधून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतं. नक्कीच. या सखोल चर्चेच्या शेवटी आजच्या या आकड्यांनी मला एका नवीनच गोष्टीवर विचार करायला भाग पाडला आहे. कोणत्या गोष्टीवर? सुरुवातीला आपण बोललो होतो की या एका पारंपरिक कंपनीने टेक स्टार्टअपलाही लाजवेल अशी वाढ नोंदवली आहे. हो, ते आपण पाहिलंच. त्यावरूनच माझ्या मनात एक विचार आला आहे जो आपण सर्वांनी स्वतःला विचारण्यासारखा आहे. आपण नेहमी असं मानतो की भविष्यातील जगात फक्त सॉफ्टवेअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा नियंत्रित करणाऱ्या कंपन्याच राज्य करतील. सध्या तरी तसंच चित्र दिसतंय. पण जर पायाभूत सुविधांच्या बळावर एका पारंपरिक पोलाद कंपनीत एवढी प्रचंड, अवाक करणारी वाढ होऊ शकते, तर भविष्यातील खऱ्या आर्थिक महासत्ता या अदृश्य सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपन्या नसून आपल्या शहरांचा प्रत्यक्ष पाया रचणारा कच्चा माल नियंत्रित करणाऱ्या कंपन्याच असतील का? हा खरंच खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि रंजक माहितीची सखोल चर्चा करण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.